नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्याकडे घेऊन येत आहे क्लास 8 प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 1. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. एक्झाम्पल 1 9/37 म्हणजे 9/36. उकलमध्ये आलो आपण सोल्युशनमध्ये 9/36. जेव्हा डिनॉमिनेटर म्हणजेच भाजक म्हणजे छेद जर मोठा असेल 30पेक्षा तर त्याचा पाडा तयार करून घ्यायचा. आपण इथं पाडा तयार करून घेतलेला आहे. 37 37 37 74 37 111 37 148 37 5 185 37 222. अशा प्रकारे कमी जास्त 6-7पर्यंत पाडा तयार करून घ्यायचा. नंतर आता आपण भाग देऊ. आता हे जेव्हा अंश हा छेदापेक्षा लहान असतो तेव्हा काटताना 0.0 द्यायचं. दशांश दिल्यानंतर ह्या 90 0 लागतं म्हणजे 90 झालं. आता 90ला भाग दिल्यानंतर किती भाग बसतो इथं आपल्याला 74चा, कारण 111 मोठं होतं म्हणून किती भाग बसला 2चा. आता 74 याच्यातून वजा करायचे आपल्याला. किती उरले 16 उरले. आता 16 उरल्यानंतर या ठिकाणी लहान संख्या म्हणून ऑटोमॅटिक 0 बसतं. याच्यावर 160 होतं. किती भाग बसतो या ठिकाणी पहिला आपण तर 4चा बसतो, कारण की 185 मोठं होतं. इथं भाग दिला 4चा म्हणजे किती झाले ते 148. आता उरले किती 12 उरले. आता 120 झाले. आता 120 म्हणजे किती भाग बसला परत 3चा बसला. अशा प्रकारे 3 स्थळ काढायचे. तिसरं स्थळ जर 5पेक्षा लहान येत असेल तर त्या ठिकाणी भागाकार संपवायचा. म्हणजे उत्तर आलं या ठिकाणी 0.243. हे झालं त्या ठिकाणी उत्तर म्हणतो ह्याला आपण. तर ह्याला असं लिहायचे 9/36 बरोबर 0.243 0.243 अशा प्रकारे. आता एक्झाम्पल सेकंड घ्यायलो आपण या ठिकाणी 18/42. सोल्युशनमध्ये आलो आपण. 18/42 घेतलं. या ठिकाणी पहिलं आपण तर अंश आणि छेद एका संख्येने विभाजित म्हणजे 6ने भाग जात त्याला म्हणून आधी काटून घ्यायचं. 6 1 37 18 6 7 42. या ठिकाणी आलं 3/7. आता भाग द्यायचे. आता या ठिकाणी देखील काय आहे अंश लहान आहे 7 1 7 म्हणून 0.0 दिलं 30 झालं. 30 आता 30ला भाग किती बसतो 7 चौक 28. 28 इथं उरले किती 2. ॲटोमॅटिक 0 लागलं 20 झाले. 7 2 14 किती उरले 6 उरले 60 झाले. 7 8 56 किती उरले. आता या ठिकाणी पाहिलं आपण तर तिसरं स्थळ 5पेक्षा मोठं आहे म्हणून एक स्थळ परत घ्यायचं. इथं 4 उरते 56 60 56 गेल्यास मग 40 झाले. 7 5 35 अशा प्रकारे. आता ह्याचं फॉर्म तयार झालं आहे 0.4285. याला दुसऱ्या स्थळ आपण कमी करताना काय करायचे शेवटचा अंक बघायचे 5. शेवटचा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर तो कटतो आणि मागचा अंक 1ने मोठा होतो. म्हणजे ह्याचं पहिली स्टेप होते 42 9. आता 9 अंक मोठा आहे 5पेक्षा म्हणून ऑटोमॅटिक तो कटतो आणि मागचा अंक 1ने मोठा होतो म्हणून याचं उत्तर येतं 0.43. म्हणून या ठिकाणी उत्तर आलं 18/42 बरोबर 0.43 अशा पद्धतीने. एक्झाम्पल थर्ड घेऊ आपण. एक्झाम्पल थर्ड आहे. आता एक्झाम्पल थर्ड 9/14. सोल्युशनमध्ये आपण आलो 9/14 घेतलं. तर आता या ठिकाणी पाहिलं तर 14 हे पाड्यातली संख्या म्हणजे 14पर्यंतचे पाडा आहे 30पर्यंतचे पाडा आपल्याला सहज पाठ असतात. तर 14 1 14 वरची संख्या लहान आहे 0.90 झालं. 14 1 84. 90 म्हणून 84 गेले 6 उरले 60 झाले. 14चा पाडा 60पर्यंत मोजायचा आपल्याला. 14 चौक 56 पुन्हा 60मधून 56 गेले 4 उरले तर 40 झाले. 14 2 28. आता तिसरी स्थळ जे आहे ते लहान आहे म्हणून याची पुढे काढायची गरज नाही म्हणून याचं उत्तर आलं 0.642. ह्याला जर आपण कमी केलं तर 0.64 उत्तर येतं. कारण की शेवटची संख्या 5पेक्षा लहान असेल तर आपोआप कटते, मागची संख्या वाढत नाही. पण शेवटची संख्या जर 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर ते कटून मागची संख्या वाढत असते. अशा पद्धतीनं एक्झाम्पल थर्ड. आता एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 जर पाहिलं आपण तर -103 आहे अपॉन 5 म्हणजे -103/5 आहे. आता अशा उदाहरणामध्ये थोडं लक्ष द्यावं व्यवस्थित. सोल्युशनमध्ये आलो आपण 103 अपॉन 5
तर या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात ठेवा, अशा रॅशनल नंबरमध्ये जेव्हा छेद हा काय असतो, छेदाला कशात कोणत्या संख्येने मूल्य असतं, 10, 100, 1000 येत असेल तर ती थोडी पद्धत वेगळी आहे. आता या ठिकाणी 5 आहे, तर 5ला जर आपण 2 गुणलं तर 10 येते. म्हणून आता काय करायचं आपण, छेद 10 व्हायला ना 2 गुणल्यास तर 2 आपण दोन्हीला अंश आणि छेदाला गुणायची. या ठिकाणी जर पाहिलं आपण वजा 103 गुणिले 2 भागिले 5 गुणिले 2, म्हणून या ठिकाणी इथं वजा 103 वजा अधिक वजा 103 गुणिले 2 म्हणजे 206 आलं भागिले 10. आता जेव्हा छेदामध्ये 10, 100, 1000 असतं तेव्हाच एकावर किती शून्य आहेत हे बघायचं. एकावर 1 शून्य आहे, तर हे शून्य कटलं की दशांश जो आहे तो काय होतो, डावीकडे एक स्थळ सरकतो. 1 शून्य कटलं 1 स्थळ, म्हणजे या ठिकाणी दशांश इथे असतो, काही नसतं म्हणजे इथे असतो दशांश. मग हा दशांश इथे आला, मग उत्तर आलं वजा 20.6. अशा तऱ्हेनं या ठिकाणी चौथा प्रश्न आहे. उदाहरण 5 एक्झाम्पल 5 -11/13 वजा 11/13. सोल्युशनमध्ये आपण आलो या ठिकाणी वजा 11/13. आता या ठिकाणी देखील संख्या जर अंशातली पाहिली तर लहान आहे, म्हणून 13 काटायलो आपण 0 दशांश द्यायचे. आता 110 होते, 13चा पाडा म्हणायचा आपल्याला 110 येईपर्यंत. 13 4 दश 13 17 दश जास्त होते, मग 13 4 दश मग 104 झालं. आता 110मधून 104 गेलं, किती उरलं, 6 उरलं. आता झालं 60. आता 13चा पाडा 60 पर्यंत मोजायचे. 13 2 26 13 चौक 52, 13 चौक 52, इथं झालं 52, किती उरले 8. आज झाले 80. आता 13चा पाडा 80 पर्यंत मोजायचे. 13 5 65, 13 संग 78. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लक्ष द्यायचं, हा तिसरं स्थळ त्या ठिकाणी 5पेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला आणखी एक स्थळ काढायचे. आता 80मधून 78 गेले, 2 उरले. आता ऑटोमॅटिक झालं 20. 13 1 13. अशा प्रकारे इथं दशांश स्थळ जर संख्या आली किंवा डेसिमल फॉर्म आला 0.8461. आता याला मिनिमाइज केलं आपण तर काय होतं आहे, लास्ट डिजिट जो आहे तो लेस दॅन 5 आहे. सो तो काय होतो, ऑटोमॅटिक कटतो आणि कटल्यानंतर मागची संख्या वाढत नाही, म्हणून 0.846 झालं. आता जर पाहिलं आपण थर्ड डिजिट 5 मोर दॅन 5 आहे, ग्रेटर दॅन 5 आहे, म्हणून काय होतं, हे लास्ट डिजिट कटतं आणि मागची संख्या 1 वाढते मागचं डिजिट, म्हणून उत्तर येतं या ठिकाणी 0.85. अशा प्रकारे आन्सर येतं याचं. -11/13 इज इक्वल टू -0.85 0.85. धन्यवाद.